साइड लाओ बेटा आता. असं कर ठेव. कपडा दे का ताई पप्पांना. त्याच्याला पुसून घे. काय हे तू न पुस बेटा. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आता 11:15 झालेले. घरातले सर्व कामं आवरून घेतले, देवपूजा वगैरे सर्व झाले आणि देवाला इतका प्रसन्न वाटतंय, खूप छान वाटतं सकाळी सकाळी पूजा झाली की. स्वयंपाक सुद्धा झालेला आहे माझा. मी भाकरी टाकून घेतलेल्या आहे आणि मी बनवते चवळीची भाजी आणि मेथीची भाजी. आणि आता थंडीमध्ये सीझन आहे मेथीच्या भाजीचं, तर म्हटलं चला मेथीची भाजी बनवते मी मस्त गरमागरम आणि भाकरी बनवते. चवळीची भाजी बरोबर आणि मेथीच्या भाजी बरोबर ना तर भाकरच छान लागते. तर मुलांना म्हटलं तुम्ही भाकर खाऊन घ्या, खूप छान लागते भाकर. कधीतरी खायला पाहिजे मुलांनी पण. आणि मी आज बनवल्या भाकरी, 3 भाकरी टाकून घेतल्या इथं. आणि गुडियाला सकाळी मी खिचडी दिली होती, पिवळी खिचडी, तर तिची पण खिचडी पडलेली इथं. आणि ती म्हणे मला पिवळी खिचडी दे मम्मी. माझं तर काम चालू आहे रोजचं, स्वयंपाक करा, भांडे धुवा, हे करा ते करा, खूप कामं राहतात मला. तर चला मी आता भाजी करून घेते. म्हणजे भाज्याच राहिल्या आहे माझ्या, ते येत नाही तोपर्यंत मी सर्व कामं आवरते. कारण की कसं ते आले की लगेच मग जेवायला बसतो, वेळ त्याच्यातच जातो, 1-1.5 घंटा तर त्याच्यातच जातं आमचेवाले. आणि ना इतकी सिंपल मेथीची भाजी बनवते ना मी, खूप छान लागते. आणि या दिवसात ना तशी सिंपलच भाजी छानच लागते. कशी बनवा मेथीची भाजी छान लागते, सर्वांनाच आवडते मेथीची भाजी, असं नाही कोणाला आवडत नाही. असं स्पेशल तर लेडीजला खूप आवडते मेथीची भाजी. आणि दोघींकडे आहे ना, दोघीकडे आठवून दिल्या मी भाजीचं आणि भाजीच्या, तर दोघी आपण एक सोबतच करू. आणि दोघी भाज्या बघा मी किती पटापट करते. तर दोघींमध्ये जिरं टाकते, जिरं चांगलं फुटलं आणि त्याच्यात टाकते मी आपल्या मेथीच्या भाजीमध्ये टाकते मी लसूण. इकडे जिरं पण झालेले, इकडे जिरं वरती आलं. आता टाकते हिरवी मिरची. आणि ती भाजी थोडीच बनवायची त्याच्यामुळे हिरवी मिरची कमी करते. आणि इकडे लसूण पण मस्त लाल झाला, इकडे पण हिरवी मिरची टाकते. आणि मी मेथीची भाजी टाकून देते आता. आपली मस्त मिरची लाल झालेली. आपल्याला एवढी मोठी दिसते पण थोडी येऊन जाईल ती, त्याच्यामुळे ना छोट्या कढईमध्ये बसवते ती. आणि इकडे टाकते मी आपली चवळी. शेंगदाण्याचा कुट्टा टाकते मी, त्याच्यात आपण सर्व लसूण वगैरे सर्व टाकलेलं राहतं. हळद टाकते, आपल्या चवळीच्या भाजीमध्ये हळद टाकून देते.
मीठ टाकते. आणि मग पाणी टाकायचं. आणि इकडे आपली मेथीची भाजी बघा. दोघी भाज्यांमध्ये कोथिंबीर टाकून घेते मी लगेच. आणि मेथीच्या भाजीमध्ये ना मीठ टाकायचं राहिले मी ते टाकू. तिच्यासाठी ना आपण तिच्यात थोडंसं पाणी टाकू, गरम व्हायला पाहिजे. आणि मला ना हळद टाकलेली आवडत नाही मेथीच्या भाजीमध्ये, म्हणून मी मेथीच्या भाजीमध्ये आणि भेंडीच्या भाजीमध्ये हळद टाकत नाही तर मग सर्व भाज्यांमध्ये हळद टाकते. चवळीच्या दाण्याची भाजी झाली आणि इतकी छान झाली ना, आणि तरी पण किती छान आली. भाकरी सोबत चुरून तर इतकी छान लागते ना. आणि मेथीची भाजी आपली, आणि मी तिला नाही पाणी पूर्ण कोरडं होऊ देईन. आणि 15 मिनिटात मी भाज्या केल्या. खरंच 11:45 झालेले ते आणि आता 12 वाजले. सर्व आवरलं गेलं आणि मी चालली गावात. तर तुम्हाला कळेलच मी कुठे चालली. तर चला तुम्हाला पण घेऊन जाते मी. पुढे आम्ही आहे बघ. काय बघितलं? छोटा बघ. चांगलं काय धरा बरं हातात. घ्या बरं. बाटली डोळे पण दिसत नाही. डोळे उडवले. हे तर आपल्याला लकी सारखंच दिसतंय ना. बाटली घरी आल्या आल्या डायरेक्ट स्वेटर घातलं. इतकी थंडी वाजून आली होती. गुड्याने दिवाबत्ती वगैरे करून ठेवलेली आहे. आणि आम्ही आणलं फिश टँकचं सामान. आणि घरीच बनवतोय. आमचे साहेब बनवत आहे. घरीच सर्व सामान आणलं आम्ही. पट्टे चिपकवले गेले का? एक किलो तिकडनं पेरू घेऊन आलो. गुडिया हा नरम आहे ना, भाऊला देतो गो. सकाळची भाजी पण पडलेली आहे, मेथीची भाजी. थोडी चवळीची भाजी पडली. एक भाकर तशीच्या तशी पडलेली.
big beats. Big beats. Big beats. Big beats. Big beats. आता बाकीचं झालंय, अजून भरपूर काम बाकी आहे त्याचं मला. गुड्या राणी करते तिच्या पप्पांना मदत. नको बेटा त्याच्याशी नको खेळू. ते काचेमध्ये दिसत नाही.